नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पार्ट 4 मध्ये सिमिलॅरिटी चॅप्टरमधील काही वेगवेगळ्या टेस्ट पाहणार आहोत. सो मॅथमॅटिक्स पार्ट 2 मध्ये मी सौ रत्नमाला स्वामी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. यामध्ये आपण पार्ट 4 मध्ये आपण पाहणार आहोत डिफरंट टेस्ट फॉर सिमिलॅरिटीज. सिमिलॅरिटीच्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत, त्या टेस्ट आपण पाहणार आहोत. त्याच्यासोबतच प्रॅक्टिस सेट 1.3 आपण सोडवणार आहोत. मग सुरुवात करूया टेस्ट फॉर सिमिलॅरिटीज ऑफ ट्रायंगल. जेव्हा आपण आता सिमिलॅरिटीची टेस्ट पाहणार आहोत, ह्याच्यातले काही टेस्ट हे कॉन्ग्रुएन्ससारखे आपल्याला वाटू शकतात. तर आपण पाहूया कुठले टेस्ट आहेत ते. टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ अ ट्रायंगल. पहिली टेस्ट आहे ए टेस्ट. ती ए टेस्ट काय आहे पाहूया. समजा आपल्याकडे दोन ट्रायंगल्स आहेत ABC आणि PQR, ज्यामध्ये अँगल B आणि अँगल Q इक्वल मेजरमेंटचे आहेत. अँगल C आणि अँगल R हे इक्वल मेजरमेंटचे आहेत, जे तुम्हाला सेम मार्किंगने दाखवलेले आहेत. देन we can say that these two triangles are congruent by AA test. म्हणजेच when two angles of one triangle are congruent to two corresponding angles of another triangle, then this condition is sufficient for similarity of two triangles. This similarity condition is called as AA test. Actually ह्या टेस्टचं नाव ट्रिपल आहे, पण ट्रिपल लिहायची आपल्याला गरज नाही आहे, कारण की जेव्हा ट्रायंगलचे दोन अँगल सेम असतात, ऑटोमॅटिकली थर्ड अँगल हा सेमच होतो बाय द प्रॉपर्टी दॅट ॲडिशन ऑफ ऑल द अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणूनच ह्याच्यातला हा एक त्यांनी कॅन्सल करून टाकलेला आहे आणि ह्यालाच नाव दिलेलं आहे ए टेस्ट. ओके. सो वेन two angles of one triangle is congruent to two angles of another triangle, then these two triangles are similar by AA test. अशा पद्धतीने ही AA टेस्ट आहे. आता वळूया पुढच्या टेस्टकडे. पुढच्या टेस्टसाठी पहा, ते दोन फिगर दिले आहेत. ट्रायंगल KLM आणि ट्रायंगल RST. तर ह्या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला हे दोन अँगल इक्वल दिलेले आहेत. सो अँगल KLM कॉन्ग्रुएंट अँगल RST. KLM कॉन्ग्रुएंट RST. त्यानंतर KL अपॉन RS इज इक्वल टू KL आहे 1, RS आहे 1.5. बरोबर आहे. ह्याला जर मी सिम्प्लिफाय करायचं ठरवलं तर हा माझा पॉईंट कॅन्सल होईल, वरती येईल 0 आणि हा म्हणेल 5 दुने 10, 5 त्रिक 15. सो 2/3. म्हणून इथे मी KL अपॉन RSची व्हॅल्यू लिहिलेली आहे 2/3. सेम वे LM अपॉन ST. LM आणि ST त्याचं डायरेक्ट व्हॅल्यूज दिली आहे 2/3. सो इन दिस वे वी कॅन से दॅट KL अपॉन RS इज इक्वल टू LM अपॉन ST इक्वल टू 2/3. म्हणजे काय होतं इथे की हे दोन साईड्स ट्रायंगलचे आणि एक अँगल. सो दोन साईड्स आणि एक अँगल दोन साईड्स तुमचे रेशिओमध्ये प्रपोर्शनमध्ये आले आहेत आणि एक अँगल कॉन्ग्रुएंट आला आहे. मग ह्या टेस्टला नाव आहे SAS टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ अ ट्रायंगल्स. आणि याची स्टेटमेंट अशी आहे. फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ वर्टायसेस ऑफ टू ट्रायंगल्स, इफ टू पेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स आर इन द सेम प्रपोर्शन, म्हणजे दोन साईड प्रपोर्शनमध्ये असले पाहिजेत, अँड अँगल बिटवीन देम आर कॉन्ग्रुएंट. जे दोन साईड प्रपोर्शनमध्ये आहेत त्या दोन साईडच्या मधला जो अँगल आहे तो कॉन्ग्रुएंट असला पाहिजे. तर ते दोन ट्रायंगल्स आर सिमिलर बाय SAS टेस्ट.
पहिलं आपण पाहिलं होतं AA टेस्ट, दुसरी आहे SAS टेस्ट. ह्याच्यानंतर तिसरी टेस्ट आहे SSS, म्हणजे तिन्ही साईड एका ट्रायंगलचे आणि दुसऱ्या ट्रायंगलचे प्रपोर्शनमध्ये असले पाहिजे. फॉर अ गिवन करस्पॉन्डन्स ऑफ अ वर्टायसेस ऑफ अ टू ट्रायंगल when three sides of a triangle are in proportion to corresponding three sides of another triangle, then the two triangles are similar by SSS test. ओके. आणि जर इथं तुम्हाला दिलेलं आहे ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल XYZ मध्ये PQ अपॉन YZ, QR अपॉन XY आणि PR अपॉन XZ. नीट पहा इथे नाव लिहिताना कसं लिहिलेलं आहे, PQR आणि ते मी ZYX घेतलं आहे, म्हणजेच PQ अपॉन ZY, देन QR अपॉन YX आणि लास्टली PR अपॉन XZ. म्हणजे ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीनेच आपल्याला लिहावं लागेल. ही तिसरी टेस्ट होती SSS टेस्ट. ओके. सो अशा पद्धतीने आपण 3 टेस्ट आतापर्यंत पाहिले आहेत. त्या 3 टेस्ट होत्या AA टेस्ट, पहिली टेस्ट जी आपण पाहिली ती होती AA, दुसरी SAS आणि तिसरी आहे SSS. ओके. जस्ट रिव्हिजन आहे. आता याच्यामध्ये सिमिलर ट्रायंगलची काही प्रॉपर्टीज आहेत, ती प्रॉपर्टी पाहूया. की प्रत्येक ट्रायंगल हा स्वतःशी सिमिलर असतो, त्याला म्हणतो आपण रिफ्लेक्सिव्हिटी. ट्रायंगल ABC इज सिमिलर टू इटसेल्फ, ट्रायंगल ABC. इफ ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल DEF, देन DEF सिमिलर टू ABC. ह्याला म्हणतो आपण सिमेट्री, दोन ट्रायंगलमधले सिमेट्री. आणि तिसरी आहे if triangle ABC similar triangle DEF and triangle DEF similar triangle GHI, then automatically तुमचं ABC आणि GHI हे ट्रायंगल सिमिलर होणार आहे. ह्याला म्हटलं जातं ट्रान्झिस्टिव्हिटी. अशा पद्धतीने हे 3 प्रॉपर्टीज आहेत सिमिलर ट्रायंगलचे. यानंतर आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये फर्स्ट प्रॉब्लेम पहा. अँगल ABC 75 डिग्री, अँगल EDC 75 डिग्री. तुम्ही फिगरमध्ये बघत चला तसंच. ABC 75 आहे, EDC 75 आहे. स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट. ऑल्सो राईट द सिमिलरिटी ऑफ दीज टू ट्रायंगल्स बाय प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. जेव्हाही आता आपल्याला सिमिलॅरिटी चेक करायचं आहे, सिमिलॅरिटी चेक करताना आपल्याला पहा हे 2 अँगल इक्वल दिलेत, म्हणजे त्या ट्रायंगलचं नाव शुअरली ह्याच्याशी रिलेटेड असणार आहे. जर B अँगल घ्यायचा ठरवला तर आपल्याला ट्रायंगल घ्यावं लागेल ABC आणि D अँगलसाठी आपण घेऊया DEC. फक्त आता आपल्याला करस्पॉन्डन्स माहीत नाही कोण कोणाशी इक्वल आहे, मग ते लिहूया आणि प्रयत्न करूया. सो इन द सोल्युशन in triangle ABC and EDC, angle EDC congruent angle ABC because both are of 75 degree. आणि दोन्हीही ट्रायंगलमध्ये अँगल C हा कॉमन आहे. जेव्हा मी ACB कन्सिडर करणार आहे, ACB हा C अँगल पूर्ण मेजर केला जातो. सेम वे DCE कन्सिडर करताना सुद्धा कन्सिडर करताना मला हा C अँगल कंप्लीट मला मेजर करावा लागणार आहे. सो इन बोथ द वे अँगल C इज कॉमन अँगल आणि 2 अँगल तुमचे इक्वल झाल्यामुळे दीज 2 ट्रायंगल्स आर सिमिलर बाय AA टेस्ट. आणि आपण इथे चेक करणार आहोत इथे D अँगल सोबत हा B अँगल आला पाहिजे आणि C सोबत C आला पाहिजे. इथे चेक करूया बघा, B सोबत D आला आहे आणि C सोबत सुद्धा C आलेलं आहे. म्हणजे आपलं जे काय आपण करस्पॉन्डन्स लिहिले 1-to-1 ते एकदम करेक्ट आहे. ओके. सो मुव्हिंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम.
फिगरमध्ये दोन ट्रायंगल्स आहेत, ते सिमिलर आहेत का चेक करायचं आहे. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकताय, बघा हे 3ची दुप्पट, 4ची दुप्पट, 5ची दुप्पट, म्हणजे तिन्ही साईड हे डबल आहेत. किंवा जर तुम्ही वाईस अँड वर्सा घेतला तर हाफ आहे. सो वी कॅन राईट इन द फिगर in triangle LMN and triangle PQR, LM upon PQ 3/6, simplify केलं 1/2, MN upon QR 4/8, ते पण येणार आहे 1/2. तिसरं रेशिओ घ्या LN upon PR, तो येईल 1/2. म्हणजे तिन्ही साईड इक्वल आहेत. सो फ्रॉम 1 to 3 all the ratios are in proportion. Therefore I can say that triangle LMN similar triangle PQR by triple S or SS test of similarity. यानंतर थर्ड प्रॉब्लेम मध्ये बघा, as shown two poles of a height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. याची डायग्राम ड्रॉ करायचा प्रयत्न करूया अशा पद्धतीने. ओके, then if the length of shadow of the smaller pole due to sunlight is 6 meter, then how long will be the shadow of the bigger pole at the same time. ओके, म्हणजे 8 मीटर हाईट आणि 4 मीटर हाईट, 8 मीटर आणि 4 मीटर हाईट दिलेली आहे, बरोबर आहे. आणि त्यांच्या शॅडोपैकी एकाची शॅडो दिलेली आहे 6 मीटर. ओके, हे जेव्हा मी डायग्रामॅटिकली आपण ड्रॉ करणार आहोत हे अशा पद्धतीने आलं होतं. म्हणजे 8 मीटरवाल्याची आपण समजा शॅडो x मीटर येते, 4 मीटरवाल्याची शॅडो 6 मीटर येते. तर जेव्हा केव्हा असे प्रॉब्लेम्स असतात आपण एक स्टेटमेंट द्यायची, द ट्रायंगल्स फॉर्म्ड बाय पोल्स अँड इट्स शॅडोज आर ऑलवेज सिमिलर. ओके, सो हियर these triangles are similar, so I am writing triangle ABC similar triangle PQR. आणि हे दोन ट्रायंगल सिमिलर झाल्यामुळे त्यांचे साईड्स आपण करस्पॉन्डिंग प्रपोर्शनमध्ये घेऊ शकतो. सो AB अपॉन PQ, इथे पहा AB अपॉन PQ, देन BC अपॉन QR अँड लास्टली AC अपॉन PR. अशा पद्धतीने हे साईड्स प्रपोर्शनमध्ये लिहायचे असतात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या साईड्स लागणार नाही आहेत त्याला आपण नाही घेतलं तरी चालतं. म्हणजे ॲक्च्युली आपल्याला इथे ह्या ABची आणि PQची गरज नाही आहे आपल्याला, बरोबर आहे. त्यामुळे मी हे पार्ट घेत नाही आहे आणि उरलेले पार्ट पुन्हा एकदा लिहून काढते. BC अपॉन QR इक्वल टू AC अपॉन PR. आणि मग आपण याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. x अपॉन 6 इक्वल टू 8 अपॉन 4. 8 अपॉन 4ला सिम्प्लिफाय केलं, 4 एके 4, 4 दुने 8, आणि मग क्रॉस मल्टिप्लाय केलं x इंटू 1, 6 इंटू 2. सो दॅट विल बी x इक्वल टू 12. आणि मग आपण याचा आन्सर आपल्याला मिळणार आहे x इक्वल टू 12. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम पहा. इन ट्रायंगल ABC, AP परपेंडिक्युलर BC, BQ परपेंडिक्युलर AC, B डॅश P डॅश C, म्हणजेच BPC आर कोलिनियर. सेम वे AQC आर कोलिनियर. मग आपल्याला प्रूव्ह करायचं आहे CPA आणि CQB ट्रायंगल सिमिलर आहेत. पाहिजे हा आला तुमचा CPA अँड अनदर ट्रायंगल CQB, बरोबर आहे. मी तुम्हाला इथे बघू शकता ह्या दोन्ही ट्रायंगल मी जेव्हा ड्रॉ केले ऑटोमॅटिकली मला अँगल C हा कॉमन अँगल मिळालेला आहे, बरोबर आहे. आणि ॲट द सेम टाईम तुम्हाला हे एक अँगल 90 डिग्री आहे, हा एक अँगल 90 डिग्री आहे. ओके, आता ह्या दोघांचा आपण यूज करूया. सो इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB, angle CPA congruent angle CQB each of 90 degree, angle PCA congruent angle BCQ because C angle is common angle. So these two triangles are similar by AA test of similarity. So triangle CPA similar triangle CQB by AA test of
सिमिलॅरिटी. ओके, आता ह्याच्या पुढे त्यांनी सांगितलं आहे AP इक्वल टू 7, BQ इक्वल टू 8, BC इक्वल टू 12. वी हॅव टू फाइंड AC. मग आपण इथे काय करायचं आता, करस्पॉन्डिंग साईड्स घ्यायचे आपल्याला. सो दॅट करस्पॉन्डिंग साईड्स विल बी इन प्रपोर्शन. ते प्रपोर्शनमध्ये लिहूया CP अपॉन CQ. पुन्हा एकदा सांगते, हे बघा, हे CP अपॉन CQ, PA अपॉन QB अँड CA अपॉन CB. ओके, आता ह्याच्यातली जी व्हॅल्यू, ज्या ज्या व्हॅल्यू दिल्या त्या व्हॅल्यू लिहून काढूया. सो PA अपॉन QB इक्वल टू CA अपॉन CB. व्हॅल्यूज पुट केल्या. 7 अपॉन 8 इक्वल टू CA अपॉन 12. क्रॉस मल्टिप्लाय CA इंटू 8 इक्वल टू 7 इंटू 12. ॲक्च्युली तुम्हाला इथे 7 हवं आहे. दिस इज 7. Okay, that is not 8. 7 up into 12. So simplify it further. So CA will be 84 upon 8. ओके, 12 84 येणार आपल्याला इथे. हे येणार आहे 84 अपॉन 8. ओके, आणि याला सिम्प्लिफाय करून आपल्याला आन्सर मिळेल 10.5. बरोबर आहे. ह्याला जर सिम्प्लिफाय केलं आपण, आपल्याला आन्सर मिळणार आहे 8 × 8 येणार आहे 1 मिनिट. येणार आहे 8 × 8 8 × 8 इथे येईल 10, 8 × 5 40. सो आन्सर विल बी 10.5. ओके, सो 84 अपॉन 8 येणार आहेत ते. त्यानंतर वळूया आपण नेक्स्ट प्रॉब्लेमला. इन अ ट्रॅपेझियम PQRS फिगर अशी आहे. PQ पॅरलल SR, AR इक्वल टू 5 टाइम्स AP and AS equal to 5 times AQ. We have to prove that SR equal to 5 times PQ. एक हिंट लक्षात ठेवा, जेव्हा केव्हाही ट्रॅपेझियम असतो, ट्रॅपेझियम असल्यावर हे दोन ट्रायंगल जे आहेत हे सिमिलर असतात. का सिमिलर असतात? हा असतो वर्टिकली ऑपोजिट आणि हे अल्टरनेट अँगल, किंवा तुम्ही हे घेतले तरी चालतील. हे अल्टरनेट अँगल म्हणजे बाय ए टेस्ट हे सिमिलर होतात. हे कधीही ट्रॅपेझियमसाठी हिंट लक्षात ठेवा. ट्रॅपेझियममध्ये एक वर्टिकली ऑपोजिट, एक अल्टरनेट अँगल घेऊन ते दोन्हीही ट्रायंगल आपल्याला सिमिलर करायची आहे. ओके, आणि त्याच्या पुढे पहा इथे काय दिलेलं आहे, AR इक्वल टू 5 टाइम्स AP. सो इथे APला त्या साईडला पाठवलं, त्यामुळे आपल्याला मिळालं AR अपॉन AP इक्वल टू 5 अपॉन 1. सेम वे AS इक्वल टू 5 PQ, पुन्हा त्याला AQला तिकडे पाठवलं, AS अपॉन AQ इक्वल टू 5 अपॉन 1. आणि हे दोन साईड तुम्ही बघू शकता प्रपोर्शनमध्ये आलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे AR आणि AP, हा AR ह्याचा झाला खालच्या ट्रायंगलचा, AP वरच्या ट्रायंगलचा झाला, AS खालच्या ट्रायंगलचा, AQ वरच्या ट्रायंगलचा. आता फक्त आपण इथे घेणार आहोत वर्टिकली ऑपोजिट अँगल, म्हणजे हे दोन ट्रायंगल सिमिलर होणार आहेत तुमचे. सो इन ट्रायंगल RAS अँड ट्रायंगल PAQ वर्टिकली ऑपोजिट अँगल घेतलेला आहे आपण. त्यानंतर वरतून 1 and 2 वरून दोन साईड प्रपोर्शनेटमध्ये घेतलेले आहेत. म्हणजे दीज टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय SAS टेस्ट. आता करस्पॉन्डिंग प्रपोर्शनमधलेच दुसरी साईड घ्या, AR अपॉन AP, AS अपॉन AQ, RS अपॉन PQ. पण आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, SRशी रिलेटेड आहे. आपल्याला SRशी रिलेटेड पाहिजे, म्हणजे आपण फक्त SR कन्सिडर करूया. सो ह्या ज्या 3 रेशो आलेले आहेत त्या रेशोवर आपण कंटिन्यू केलं आणि त्याला घेतलं आपण
5/1 फ्रॉम 1 or 2 कुठलेही घेतलं तरी चालेल आपल्याला. ओके, आणि नंतर फक्त हा या पी क्यूला आपण या साईडला पाठवतोय आणि आपल्याला आन्सर मिळेल RS इक्वल टू 5 times PQ. What is required for your solution? Next problem. In trapezium AB parallel DC, diagonals AC BD intersect in point O. AB 20, DC 6, OB 15. Then find OD. आता ॲक्च्युली मी जी तुम्हाला हिंट गेल्या प्रॉब्लेममध्ये दिली होती ती इथे आपण यूज करणार आहोत. गेल्या प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी 2 साईड्स दिले होते म्हणून त्याची गरज लागली नाही, पण इथे आपण ते यूज करणार आहोत. आपण 2 ट्रायंगल्स घेणार आहोत, COD आणि खालचा ट्रायंगल AOB. हे वर्टिकली ऑपोजिट आणि हा तुम्हाला घ्यावा लागेल अल्टरनेट अँगल्स. ओके, सो हियर AB parallel DC, diagonal AC, transverse. So angle DCA, congruent angle CAB. Okay, DCA, congruent CAB. आला तुमचा अल्टरनेट अँगल. ओके, अँड अँगल DCO, congruent angle OAB. ह्यालाच आपण शॉर्ट केलेलं आहे. DCAला DCO लिहिला आहे. हा DCA जो होता त्याला शॉर्ट केलं आणि DCO नाव लिहिलं. त्याचप्रमाणे CABला OAB नाव दिलेलं आहे. ओके, सिम्प्लिफाय करण्यासाठी फक्त. सो इन ट्रायंगल OCD अँड OAB, DCO कॉन्ग्रुएंट अँगल OAB जे आता आपण 1 मध्ये प्रूव्ह केलेलं आहे. आणि आता घेणार आहोत वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. Angle DOC, congruent angle AOB, vertically opposite angles. Therefore, triangle OCD similar triangle OAB by A test of similarity. आता corresponding sides घेऊया proportion मध्ये असलेल्या. OC upon OA equal to CD upon AB equal to OD upon OB. ज्या व्हॅल्यू दिल्या त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 6/20 equal to OD upon 15. Okay, क्रॉस मल्टिप्लाय 20 into OD equal to 15 into 6, 1590 येणार आहे. सो OD विल बी 90/20 आणि याला सिम्प्लिफाय केल्यावर मला आन्सर मिळेल OD इक्वल टू 4.5. ओके, तुम्ही पाहिजे तर इथेच पॉज करून हे प्रॉब्लेम अजून एकदा बघू शकता. व्यवस्थित सोडवायचा याला, घाई करू नका. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये अशी फिगर आहे. ABCD इज अ पॅरलेलोग्राम. पॉईंट E इज ऑन साइड BC. लाइन DE ट्रांसवर्स इंटरसेक्ट रे AB in point E. We have to prove that DE into BE equal to CE into TE. DE into BE हा आहे DE, इकडे आहे BE. CE आपल्याकडे इथे आहे CE आणि इथे आहे TE. जर मी ह्याला कंटिन्यू केलं तर मला 2 ट्रायंगल्स मिळू शकतात. हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. मग हे 2 ट्रायंगल्स जे आहेत ते आपण प्रयत्न करूया सिमिलर करण्याचा. हे जर 2 ट्रायंगल्स सिमिलर झाले तर आपल्याला साईड्स रेशिओ प्रपोर्शनमध्ये घेऊन आपण कंटिन्यू करू शकतो. सो इथे आपण स्टार्ट करूया ह्याला सोल्युशनला. इन फिगर AB पॅरलल CD. ओके, आता हे 2 ट्रायंगल जे आपल्याला सिमिलर करायचे आहेत त्या दृष्टिकोनातून आपलं चाललेलं आहे. AB पॅरलल CD बिकॉज इट इज ऑपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. सो ते AT ABला शॉर्ट करण्यापेक्षा एक्सटेंड केला. हा जो AB होता त्याला मी AT केलेला आहे. AT पॅरलल CD आणि या TDला ट्रान्सवर्स घेतले. ओके, हे ट्रान्सवर्स घेतल्यामुळे हे 2 अँगल माझे होणार आहेत अल्टरनेट अँगल्स. ओके, अल्टरनेट अँगल्स. सो अँगल ATD कॉन्ग्रुएंट अँगल EDC अल्टरनेट अँगल्स.
आणि एक आपला जो अँगल आहे BTE, ATDलाच शॉर्ट केला आहे. हा जो ATD अँगल होता त्याला शॉर्ट केलं BTE, आणि हा जो तुमचा मोठा अँगल होता TDC त्याला शॉर्ट केलं EDC मध्ये. हे शॉर्ट केलेत फक्त ती दोन नावं आपल्याला ट्रायंगलमध्ये कम्फर्टेबल व्हावीत म्हणून. ओके, सो इन ट्रायंगल BTE अँड ट्रायंगल EDC, अँगल BTE कॉन्ग्रुएंट अँगल EDC आत्ताच प्रूव्ह केले. आणि नंतर आपण घेणार आहोत वर्टिकली ऑपोजिट अँगल, अँगल BET and angle DEC, vertically opposite angle. So these two are sufficient to prove that triangle BTE similar triangle CDE by AA test of similarity. ओके, सिमिलर झाल्यामुळे आता आपण काय करूया, करस्पॉन्डिंग साइड्स घेऊया. BT अपॉन CD इक्वल टू TE अपॉन DE इक्वल टू BE अपॉन EC. आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याप्रमाणे आपण घेणार आहोत TE अपॉन DE इक्वल टू BE अपॉन EC. जस्ट लास्टली गो फॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम, यामध्ये इन द फिगर सेगमेंट AC and BD intersect each other. ओके, इन पॉइंट P and AP upon CP equal to BP upon DP. We have to prove that triangle ABP similar triangle CDP. ABP आणि CDP आपल्याला सिमिलर करायचं आहे. पाहिजे तर पुन्हा एकदा लिहून ठेवते. ट्रायंगल ABP, काही ते फिगरच्या खाली कवर व्हायला लागलं आहे ते CDP. ओके, सो इथे आता ही फिगर येईल. सो आता इथे सिम्पली आपल्याला फक्त दिलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. ऑलरेडी इथे दोन साईड त्यांनी प्रपोर्शनमध्ये दिलेले आहेत आणि इथे तुम्हाला आपलं हे वर्टिकली ऑपोजिट अँगल्स मिळतील. सो हियर इन द सोल्युशन इन ट्रायंगल ABP अँड CDP, AP अपॉन CP इक्वल टू BP अपॉन DP बिकॉज गिवन. आणि अँगल APB कॉन्ग्रुएंट अँगल PDC, वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. सो बाय SAS टेस्ट दिस टू ट्रायंगल्स आर सिमिलर. सिम्पल प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये नवीन काही नाही आहे. ओके, सो मूविंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. इन द फिगर इन ट्रायंगल ABC point D is on side BC such that angle BAC equal to angle ADC. Upon it, BAC angle and ADC angle are equal. Then we have to prove that CA square equal to CB into CD. आता हे जे मला प्रूव्ह करायचं आहे CA स्क्वेअर इक्वल टू CB इंटू CD, तर थोडं सिम्प्लिफाय करूया. ह्या CAला CA इंटू CA दोनदा लिहिते आहे इक्वल टू CB इंटू CD. ओके, ह्याच्यामध्ये कुठलंही एक शफल करा. ह्याला इकडे घ्या, ह्याला इकडे घ्या. सो आय विल गेट CA अपॉन CB इक्वल टू CD अपॉन CA. म्हणजे आपल्याला असे दोन साईड जर दोन साईड्सचे रेशिओ प्रपोर्शनमध्ये मिळाले तर आपल्याला हवं ते मिळून जाईल. आता CA आणि CBसाठी, CA आणि CB येण्यासाठी कुठला ट्रायंगल आहे बघूया. बघा इथे CA आणि CB म्हणजे ABC ट्रायंगल येईल आणि CD आणि CA, CD आणि CAसाठी ADC ट्रायंगल येईल. ह्या पद्धतीने प्रॉब्लेम सोडवताना आपण विचार करणार आहोत. सो आता आपण जे कन्सिडर केले ते दोन ट्रायंगल पाहूया. इन ट्रायंगल ABC आणि DAC, गिवनमधलं अँगल BAC इक्वल टू अँगल ADC गिवन. ओके, आणि दोघांमध्ये तुम्हाला अँगल ACB आणि DCA, अँगल C हा कॉमन अँगल मिळणार आहे. सो ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DAC आर सिमिलर बाय AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. साईड्स घ्या प्रपोर्शनेटमधले. आता प्रॉब्लेम करून आपल्याला प्रॅक्टिस झालेली असते की आपल्याला तिन्ही साईड घ्यायची गरज नाही, जे आपल्याला गरज लागते आपण तेवढंच घेऊया. AC अपॉन DC इक्वल टू BC अपॉन AC. गो फॉर क्रॉस मल्टिप्लिकेशन. AC इंटू AC इक्वल टू DC इंटू BC.
AC² इक्वल टू BC इंटू DC. फक्त आता तुम्हाला हवं आहे म्हणून आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे त्याला करण्यासाठी फक्त याला उलटं करते. CA² इक्वल टू CB इंटू CD. ओके, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे. मूविंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके, सो इथे मी आज थांबत आहे. आता आपल्याला पुढचे प्रॉब्लेम प्रॅक्टिस करण्यासाठी मी पुढच्या पार्टमध्ये येणार आहे. हे सर्व प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा तरच तुम्ही ह्या प्रॉब्लेम्सशी रिलेटेड कुठलेही ॲप्लिकेशन करू शकता. धन्यवाद.